वृंदावनमधील प्रेम मंदिर हे भक्तांसाठी एक खास आकर्षण आहे. जाऊया प्रेम मंदिर बघायला. एंट्रन्सला किती मस्त फ्लावर्स आहेत. सो प्रिटी. राधाकृष्णांना समर्पित हे मंदिर जगद्गुरू कृपालू महाराज यांनी उभारलं असून इटालियन संगमरवरापासून बांधण्यात आलेलं आहे आणि त्यांची सुरेख कोरीव शिल्पकला पाहण्यासारखी आहे. The evening lighting and musical fountain are considered one of the main attractions here. But unfortunately, we didn't get a chance to experience it this time. But if you get a chance, please तुम्ही इव्हनिंगला हे नक्की विजिट करा. गाईस खूप जास्त ऊन आहे, पण मला ही आता तुम्हाला एक गोष्ट दाखवते. एवढी सुंदर आहे. जो कृष्णाने गोवर्धन पर्वत उचललेला, तर त्याचं त्या लोकांनी इथे दाखवलं. मंदिर परिसरात श्रीकृष्णांच्या विविध लीलांचे देखावे दाखवले आहेत. ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. या मंदिरामध्ये राधाकृष्णाबरोबरच सीता आणि राम याची सुद्धा मूर्ती आहे. हे आहे चंद्रोदय टेम्पल. हे त्या प्रेम मंदिरपासून आम्ही ऑटो घेतली आणि इथे आलो. तिथून थोडं जवळ आहे. हे चंद्रोदय टेम्पल जे आहे ते राधा आणि कृष्ण यांना समर्पित आहे आणि इथे जाऊन खूप पीसफुल असं एन्व्हायरमेंट आहे. तुम्हाला खूप छान वाटतं आणि हे मंदिर जगातील सर्वात उंच धार्मिक स्मारकांपैकी एक ठरणार आहे, कारण का इथे अजूनही कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आणि आम्हाला इथे 12:30ची दुपारची आरतीसुद्धा एक्सपिरियन्स करायला मिळाली, त्यामुळे खूप छान वाटलं. गाईज आता आम्ही हॉटेलवरती चाललो आहे लंचसाठी. हॉटेलला जाण्याआधी आम्ही इथे एक हॉल्ट घेतलेला मध्ये, जो होता ब्रिजवासी. हे एक फेमस मिठाईचं शॉप आहे, तुम्हाला माहिती असेल. तर हे वृंदावनमधलं मथुरामधलं ब्रिजवासीचं स्टोअर आहे. तिकडे आम्ही थोडे स्वीट्स खरेदी केले. त्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो, लंच केला, थोडं फ्रेश झालो आणि त्यानंतर मग पुढे आम्ही गेलो यमुना घाटला, यमुना नदीचं दर्शन घ्यायला परत एकदा. तिकडे तुम्ही पाहू शकता, हे एक बाहेर ट्री आहे. त्याच्याच इकडे श्रीकृष्ण हे बासरी वाजवायचे, त्यामुळे हे खूप पवित्र स्थान मानलं जातं. त्यानंतर आम्ही गेलो नंदभवन पाहायला गोकुळमध्ये, जिथे श्रीकृष्ण यशोदा मातांसोबत राहत होते. तिकडेच पाठीमागे त्या मंदिराच्या बाहेर एक गोशाळासुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता या क्लिपमध्ये. हे नंदभवन, ज्याला 84 खंबा म्हणून ओळखलं जातं, मानलं जातं की इथे नंदबाबा आणि यशोदामाईंनी बालकृष्णाचं संगोपन केलं. या मंदिराला 84 खांबांचा आधार असल्यामुळे याला 84 खंबा असंही म्हटलं जातं. 84 खांबांना खास आध्यात्मिक महत्त्व आहे. आता तुम्हाला तर माहिती असेल, 84 हा आकडा हिंदू धर्मात 84 लाख योनीशी जोडला जातो. म्हणजे आत्मा मोक्ष मिळवण्याआधी विविध जन्मांच्या प्रवासातून जातो असं मानलं जातं. या 84 खांबांना त्या जीवनप्रवासाचं प्रतीक मानलं जातं. आणि इथून मस्त दर्शन घेतल्यानंतर बाहेरच नंदभवनच्या बाहेर आम्हाला मस्त लस्सी ट्राय करायला मिळाली आणि ही लस्सी एवढी छान होती, मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही इथे गेलात तर या नंदभवनच्या बाहेरची लस्सी आहे ती नक्की ट्राय करा. नंतर आम्ही निघालो रमणरेती बघायला. रमणरेती म्हणजे गोकुळमधील एक अतिशय पवित्र असं ठिकाण, कारण का असं मानलं जातं की इथेच बालकृष्ण, त्याच्यानंतर बलराम आणि त्यांचे मित्र वाळूमध्ये खेळायचे आणि त्यांच्या बाललीला त्या इथेच घडलेल्या आहेत. रमण म्हणजे दिव्य खेळ आणि रेती म्हणजे वाळू, म्हणून या ठिकाणाला रमणरेती असं नाव पडलं आहे. आतमध्ये एंट्री केल्यावरतीच आम्हाला झाडावरती हा सुंदर मोर दिसला. तो एकदम शांतपणे तिथे बसलेला होता.
आणि इथे एवढी म्हणजे गर्दी असतानासुद्धा एवढं शांत असं पीसफुल एन्व्हायरमेंट होतं. खूप मस्त तुम्हाला फिलिंग येतं ही प्लेस व्हिजिट केल्यानंतर. ऐकायला असं सोपं वाटतं की जस्ट रमण रेती, पण जस्ट इमॅजिन इथेच बालकृष्ण स्वतः त्यांचे जे पवित्र पाय आहेत ते या धर्तीवरती इथे याच ठिकाणी होते. ते इथे त्यांच्या फ्रेंड्सबरोबर लीला करायचे. तुम्ही नक्कीच हा एक वेगळाच अनुभव आहे, ते तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच अनुभवायला मिळेल. इथली पवित्र वाळू श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शाने पावन मानली जाते. त्यामुळे अनेक भक्त इथे बसून ध्यान करतात, ते वाळूमध्ये खेळतात. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकतात या भक्तांचे भाव तुम्हाला क्लिअरली दिसून येईल की ते किती मस्त एन्जॉय करत आहेत इथे आणि या वाळूमध्ये त्याचा आनंद अनुभवत आहेत. बरेच लोक इथली ही जी वाळू आहे ती थोडी घेऊन आपल्या घरी मंदिरात किंवा देवारामध्ये ठेवतात. सो ते ह्याला लकी मानतात, कारण की ॲज आय सेड इथे श्रीकृष्णांच्या पदांचा स्पर्श झालेला आहे, त्यामुळे त्याला खूप पवित्र मानलं जातं. सो ते घरीसुद्धा नेऊन ठेवतात. सो आम्हीसुद्धा नंतर मस्त या ठिकाणी एन्जॉय करून हॉटेलवरती पुन्हा गेलो डिनर करायला. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. तुमच्याकडे काही एक्स्ट्रा इन्फो असेल तर तीही कमेंट्समध्ये पाठवा. लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ट्रॅव्हल कॉन शिवांगीला. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला मी अजून एक ठिकाण आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणार आहे, ते म्हणजे निधीवन. सो निधीवनचा व्लॉग तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.